ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुभेदारांच्या घरी नवमी असल्यामुळे सगळेजण छान असे तयार झालेले असतात. तेव्हा आता अर्जुन सायली तयार होऊन येतात आणि लगेचच इकडे कल्पनाचा आशीर्वाद घेतात. तेव्हा कल्पना सुखी रहा असा आशीर्वाद देते. तर आता अस्मिता सुद्धा खूप छान तयार झालेली असते. तर आता ते प्रतापच्या पाया पडणार असतात, त्याचा आशीर्वाद घेणार असतात. तोच आता अस्मिता म्हणते, डॅड आता तुम्ही ना या दोघांनाही अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आपल्या सायलीला आशीर्वाद द्या. तेव्हा सगळेजण हसतात. तर प्रताप म्हणतो, नाही, हा मुलांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत असा मी आशीर्वाद देणार. अर्जुन आणि सायली लगेचच प्रतापचा आशीर्वाद घेतात. अर्जुन म्हणतो की चल सायली, आपण आता निघूयात. तेव्हा अस्मिता म्हणते, थांबा जरा, अरे मी मोठी ननंद आहे, माझ्या नको का पाया पडायला, तुम्ही माझा नको का आशीर्वाद घ्यायला. तेव्हा आता सगळेजण अस्मिताकडे बघू. कल्पना विचारते, काय कालपर्यंत तू सायलीची मैत्रीण होतीस आणि आज लगेच मोठी ननंद झालीस का. तर आता किल्लेदारांच्या घरी सुद्धा नवमीची सगळी तयारी छान प्रकारे झालेली असते. सगळ्यांनी छान छान असे नवीन कपडे घातलेले असतात. प्रिया अश्विन हे दोघेही आता कॉफी पीत बसलेले असतात. सुमन आणि प्रतिमाची नेहमीसारखी आपली तयारी करण्याची लगबग सुरू असते. तेव्हा रविराज म्हणतो, अरे नागराज, आम्ही जरा सुभेदारांच्या इकडे जाऊन येतो. हा कारण मला त्यांना ना आमंत्रण द्यायचं. त्यावेळी प्रतिमा आता रविराजकडे बघतच राहते. तेव्हा नागराज विचारतो, आमंत्रण कसलं रे दादा, तू नवमीच्या पूजेबद्दल बोलतोय का. आपण दरवर्षी थोड बोलतो त्यांना पूजेला असं तो जेव्हा म्हणतो तेव्हा रविराज म्हणतो, पण या वर्षी आम्हाला बोलवावंसं वाटते त्या सगळ्यांना. तेव्हा सगळेजण रविराजकडे आता बघतच राहतात. अर्जुन म्हणतो, चला आम्ही आता जरा बाहेर जाऊन येतो. हा कल्पना विचारते, अरे आता यावेळी तुम्ही कुठे चाललात बाहेर. अर्जुन म्हणतो, मी जरा माझ्या बायकोसाठी ना नवीन दागिना घ्यायला चाललोय. आता मार्केटमध्ये जे दुकान आहे ना तिथे हिला घेऊन जातो आणि सायलीला जो दागिना हवा आहे ना तो घेऊन देतो. मग आता सायली होला हो करत असते. तेव्हा प्रताप म्हणतो, लगेचच निघा. या दिवशी ना घरच्या लक्ष्मीला म्हणजे बायकोला दागिना घेऊन द्यायचाच असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो करेक्ट डॅड, करेक्ट. तेव्हा प्रताप म्हणतो, एवढी वर्ष मी हेच तर करत आलोय, आता तू कर, काही हरकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, राईट डॅड, राईट. सायली म्हणते, मी काय म्हणते, अहो ऐका ना जरा. पण सायलीला काही बोलू न देता अर्जुन म्हणतो, अगं ऐक ना जरा, आपण पटकन जाऊयात आणि पटकन येऊयात. तेव्हा आता अति घाईत असतो. सायलीला हात पकडून तिथून घेऊन जातो. सर्वजण म्हणतात, अरे हळू अर्जुन, जरा हळू, ती पडेल. तर दुसरीकडे आता घरातील सगळेजण अजूनही त्याच तयारीत असतात. तेव्हा प्रिया लगेचच आता रविराजकडे जाते आणि म्हणते, बाबा अहो मी प्रसाद बनवलाय, थोडासा टेस्ट करून बघा ना. मग संध्याकाळी जी पूजा आहे ना, तुम्हाला आवडला तर मी आणखी बनवेन प्रसादासाठी. तेव्हा आता सगळेजण प्रियाकडे बघू लागतात. प्रतिमाला खूप राग आलेला असतो की ही किचनमध्ये का घुसली असेल. तर सुमन सुद्धा प्रतिमाकडे बघत असते. मग त्याचवेळी आता रविराज अजिबात तिच्याकडे लक्षच देत नाही, दुर्लक्ष करतो आणि लगेच तेथून निघून जातो. तर प्रियाचा आता घोरसा अपमान होतो. त्यामुळे अश्विनला सुद्धा वाईट वाटतं. प्रिया लगेचच प्रतिमाकडे बघते आणि अशी दात होट खाते. तेथे ती रव्याची डिश ठेवते आणि तोयातच तिथून पाया आपटत रूमकडे निघते आणि मग तिच्या पाठोपाठ सुद्धा अश्विन निघतो. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही गेट बाहेर खाईनली आलेले असतात. सायली म्हणते, काय चाललंय का हे दागिन्यांच नाटक आता. अहो मला दागिने घालायला नाही आवडत माहिती आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही तिकडे नाही चाललो, आपण जरा दुसरीकडे चाललोय. तेव्हा सायली विचारते, आता दुसरीकडे कुठे नक्की. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं तू म्हणाली होतीस नाही स्वतः त्या गाठोड्याजवळ जाणार. मग तन्वीला आपण एवढं घाबरवायचं की ती स्वतः त्या गाठोड्याजवळ गेली पाहिजे. तेव्हा सायली डोक्याला हात लावते आणि विचारते, काय हो, हे सगळं आजच्या दिवशी करण्याची गरज होती
का तेव्हा अर्जुन म्हणतो की अग वेळ नाही आता आपल्याकडे, कारण आपल्याला कळण्याच या आत त्या तन्वीने जर गाठोड कुठेतरी हलवलं मग ते तर कधीच सापडणार नाही आपल्याला, कळते का सायली तुला? दुसरीकडे प्रियाचा संताप झालेला असतो, रूममध्ये येऊन नाटक करू लागते. अश्विन तिला समजावत असतो तेव्हा आता ती म्हणते, अश्विन तू बघतोस ना दरवेळी मी आपली पडती बाजू घ्यायची, बाबांना समजवायचं, पण बाबा काय करतात, नेहमी माझा असा अपमान करून मला हैराण करून सोडतात. मग आता अश्विन समजावतो, अगदी प्रेमानेच. आपले आईवडील चिडले रागवले तर अपमान समजायचं नसतो अग तो तेव्हा. आता प्रिया म्हणते, अश्विन हात जोडून मी बाबांची माफी मागितली. अरे आता निदान सणाच्या दिवशी त्यांनी माझ्याशी नीट बोलावं एवढी सुद्धा अपेक्षा मी करू शकत नाही का? यासाठी मी काय करायला हवं, काय करू मी सांग ना. इकडे आता सायली म्हणते, तुमचं बरोबर आहे, तसं हे काम ना आजच करायला हवं, पण मला सांगा आता तिला घाबरवायचं म्हणजे नक्की काय करायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो, सांगतो अगोदर तू बस बरं गाडीत. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही गाडीत बसतात आणि तेथून जायला निघतात. दुसरीकडे प्रिया अजूनही रुसूनच बसलेली असते. अश्विन प्रेमाने तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, हे बघ तुझ्या वागण्याचा ना त्यांना धक्का बसलाय, त्यामुळे असं 3-4 दिवसांमध्ये त्यांचा राग जाईल तुझ्यावरचा, असं वाटतं का ग तुला? तेव्हा ती म्हणते, नाही ना. मग पुढे आता तो म्हणतो, त्यात तू अजून त्यांच्यावर चिडलीस मग कसं होईल सांग बरं. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन अरे मी चिडलेली नाहीये, आता मला सांग मी माझ्या बाबांवर कधी चिडू शकते का? अरे पण मला खूप वाईट वाटते, ते काय म्हणतात ना, अरे काळजाला घर वगैरे पण ते काय असताना हे आम्हाला आत्ता कळते. तर इकडे अर्जुन आणि सायली दोघेही भरधाव वेगाने निघालेले असतात. तेव्हा सांगा ना आता तरी आपण कुठे निघालोय, असं सायली विचारते. अर्जुन म्हणतो, आपण सिनियरच्या घरी निघालोय. तेव्हा सायली म्हणते, अच्छा हो का, चला प्रतिमा आत्यांना लगेच भेटता येईल. तेव्हा तो म्हणतो की नाही ॲक्च्युली प्रतिमा त्यांना नाही भेटता येणार, आपण घराच्या आतमध्ये सुद्धा नाही जाणार आहोत, आपण फक्त तन्वीला घाबरवायचंय, तिला असं काहीतरी घाबरवायचंय जेणेकरून ती लगेचच त्या गाठोड्यापर्यंत जाईल, घाबरून लगेचच ती बाहेर सुद्धा येईल. ती घराबाहेर पडल्यानंतर लगेचच आपण तिच्या पाठोपाठ जायचं, अर्जुनचा असा प्लॅन असतो. दुसरीकडे आता अश्विन प्रियाचा मूड ठीक करण्यासाठी विचारतो, काय अग सोनं घेण्याची काहीतरी पद्धत असते ना? ती म्हणते, असेल रे नाही माहीत. मग तो म्हणतो, चल आपण तुला ना सोन्याचा नेकलेस वगैरे घेऊ. तेव्हा प्रियाचे डोळेच घरघर फिरू लागतात. सोन्याचा नेकलेस मिळणार म्हटल्यानंतर ती खूपच खुश सुद्धा होते. इकडे सायली म्हणते की जर ती घराबाहेर नाही पडली तर तेव्हा अर्जुन म्हणतो, मग दुसरा काहीतरी प्लॅन हा ठरवावाच लागेल. पण मला काय वाटते माहितीये सायली, आपला हा प्लॅन ना नक्कीच काम करेन. तर दुसरीकडे आता प्रिया म्हणत असते की अश्विन अरे मला सोनं नान नकोय, मी तशी मुलगी नाहीये ॲक्च्युली, तिला घ्यायचं असतं, पण ती आता वैतागलेली असते म्हणून म्हणते की नको. पण अश्विन आजच्या दिवशी जर नव्याने बायकोला एखादा दागिना द्यायची रीत असेल तर ती रीत आपल्याला पाळावेच लागेल ना, असं प्रिया म्हणते. मग आता अश्विनला खूप आनंद होतो. तो म्हणतो, दॅट्स माय गर्ल. तो तिला जवळ घेतो आणि म्हणतो की हॉस्पिटलला जातानाच मी माझ्या सुंदर बायकोसाठी ना एखादा दागिना चूज करून ठेवतो आणि हॉस्पिटलवरून येताना ना संध्याकाळी तुझ्यासाठी तो दागिना घेऊन येतो, चालेल ना? तेव्हा प्रिया म्हणते, हो चालेल. मग आता तो म्हणतो, अग आता तरी हस. तेव्हा प्रिया आता हसते. तेव्हा तो पुन्हा एकदा लाडाने जवळ घेत म्हणतो की हसताना किती छान दिसते माझी बायको, बरं चल हा आता आवरून मी हॉस्पिटलला जायला निघतो. प्रिया म्हणते, ठीक आहे. मग आता अश्विन तेथून आवरण्यासाठी गेल्यानंतर प्रिया हसते आणि म्हणते, अश्विनला गुंडाळणं किती सोपं गेलं मला. अरे यार खरंच अश्विन, तू ना आता एक काम कर, आंधळ्यासारखं माझ्यावर प्रेम कर, कारण माझ्या तिजोरी तसेच दागिने टाकत जा. दुसरीकडे महिपथा हा घरी असतो.
तेवढ्यातच आता बजाला तो आवाज देतो. बजा येथे आता आलेला असतो आणि विचारतो, काय मग आता? त्या हौलदार पाटलाने अजूनही मला कॉल केलेला नाहीये. जर तो ऐकणार नसेल तर तिथल्या तिथे त्याची पावती भाडायची असं महिप्त बजाला सांगतो. मग आता बजा जेव्हा जायला निघतो तेवढ्यातच पाटलाचा फोन येतो. त्यामुळे तो म्हणतो की थांब रे थांब, पाटलाचा फोन आलाय. तेव्हा कॉल रिसीव्ह करत तो विचारतो, काय रे पाटलाचकला का काय? तू प्रिया ज्या बाईकडे राहत होती तिचा पत्ता काढायला सांगितलं होतं ना तुला? तेव्हा पाटील घाबरतच म्हणतो, साहेब माझं ऐकून तरी घ्या. मग महिप्त रागात म्हणतो, काम झालं असेल ना तरच ते तुझं थोबाड आहे ना, ते उचकट नाही. तर मग बायकोला सांग एसीबीसी राहायला लांब आणि स्वतःच कुंकू पोसायला तयार रहा म्हणावं. तेव्हा तो म्हणतो, महिप्त सर ऐकून घ्या. तेवढ्यातच नागराजचा फोन आता महिप्तला येत असल्यामुळे लगेचच महिप्त म्हणतो, आता हे नागराज छेडका फोन करतय. तेव्हा महिप्त सर हो ऐकून तरी घ्या असं पाटील म्हणत असतो. आता नागराजचा कॉल रिसीव्ह न करता लगेचच महिप्त म्हणतो, दुसरा कॉल महत्वाचा नाहीये, तू बोल. सांगतो की त्या बाईचा पत्ता सापडलाय हो. तुमची प्रिया ना त्याच बाईकडे राहत होती. कारण लहान असताना प्रिया ही खूप चोयामाया करायची, परंतु चोया करत असताना पकडली गेली होती आणि मग तेव्हाच पोलीस मित्राकडे तक्रार केली होती. माझ्या पोलीस मित्रानेच तिचा पत्ता हा शोधून काढलाय. तेव्हा महिप्तला खूप आनंद होतो. तो म्हणतो, शाब्बास पाटील शाबास. दुसरीकडे महिप्तचा कॉल आता व्यस्त लागत असल्यामुळे नागराज वैतागलेला असतो. तेव्हा रागातच आता नागराज म्हणतो, सगळ्यांनाच ना माज आलाय. या महिप्तला काय झालंय कळत नाही, माझा कॉलच रिसीव्ह करत नाहीये. तर दुसरीकडे महिप्त आता पाटीलला म्हणतो की हे बघ, तुझ्या हातात जे घबाड लागले ना ते घेऊन लगेच बंगल्यावर ये, मी तुझी वाट बघतोय. असं म्हणून तो आता फोन ठेवतो. तर दुसरीकडे प्रिया ही आता रूममध्ये असते आणि अर्जुनच्या बोलण्याचा विचार करत असते. कारण अर्जुन तिला म्हणालेला असतो की तू काय घेऊन जायला आली आहे ना हे मला चांगलंच माहीत आहे. तेवढ्यातच तिला अर्जुनचा कॉल येतो. कारण अर्जुन आता घराबाहेर येऊन उभा सुद्धा राहिलेला असतो आणि हे प्रियाला माहीत नसतं. आता अर्जुनचा आलेला कॉल पाहून प्रिया घाबरते आणि म्हणते, अर्जुन मला का कॉल करत असेल कळतच नाहीये. तर इकडे अर्जुन म्हणतो, सायली ही तर कॉलच घेत नाहीये, मी ना परत ट्राय करतो हा एकदा, कारण ती फोन घेईपर्यंत मी तिला कॉल करतच राहणार. तर प्रिया आता कॉल हा कट करत असते. अर्जुन म्हणतो, आता जोपर्यंत रिसीव्ह नाही करत ना सायली ती, तोपर्यंत मी कॉल करणार म्हणजे करणार. दुसरीकडे प्रिया आता वैतागूनच म्हणते, या अर्जुनच माझ्याकडे काय काम आहे काय माहीत, हा मला का कॉल करत असेल. आता काय करू, उचलू की नको, कारण नाही उचलला तर याला डाऊट सुद्धा येईल. या विचाराने घाबरूनच प्रिया ही कॉल रिसीव्ह करते आणि कानाला लावते. इकडे अर्जुन सायलीला इशारा करून सांगतो, कॉल रिसीव्ह केलाय. तेव्हा तो आता म्हणतो की हे बघ, मी तुला एवढंच सांगायला फोन केलाय की तू ते गाठोडे कुठे कुठे लपवले ना ते मला माहीत आहे. हे ऐकून प्रियाला धक्काच बसतो. तर आता दुसरीकडे महिप्त हा मस्तपैकी हॉलमध्ये बसलेला असतो. नागराज तेथे जातो आणि म्हणतो, अरे वाह, इथे शेठ तर अगदी टांगड्यावर टंगडे टाकून बसले आहेत. मी इथे कॉल करतोय, तुला रिसीव्ह करायला काय झालं होतं रे महिप्त? तेव्हा महिप्त म्हणतो, बाबा नागराज शेठ, तुम्ही फोन केला होता पण मला नाही आला. नागराज म्हणतो, ही असली फालतू नाटक ना माझ्या समोर करू नकोस महिप्त, मी मोघापासून फोन करतोय बघ ब्र मोबाईलमध्ये, कारण आधीच त्या प्रियाने ना शॉट केलाय डोक्याला. तेव्हा आता काय केलं असं महिप्त विचारतो. नागराज म्हणतो, काय केलं म्हणजे माझी ना तिने कॉलर पकडली, कॉलर. तेव्हा महिप्त म्हणतो, काय सांगता काय नागराज शेठ? तेव्हा नागराज म्हणतो, विश्वास नाही बसतना, पण त्या पोरीची हिंमत एवढी वाढली आहे की तिने माझी अक्षरशः कॉलर पकडला. मग महिप्त म्हणतो, नागराज शेठ नका ना काळजी करू, टेन्शन नका घेऊ. त्या प्रियाची नांगी कशी ठेचायची आणि रस्ता कसा बंद करायचा हा मार्ग आपण आता शोधला आहे. कारण ती प्रिया अगोदर लहानपणी ज्या बाईकडे राहायची ना त्या बाईचा पत्ता
आता सापडलाय नागराज शेठ आणि 113% ती तिची आई असणार. तिचा बाप जिवंत आहे की खपला ते अजून समजलं नाही, पण तेही नक्कीच कळेल आता. आणि आता लवकरात लवकर आपण प्रियाच्या घरापर्यंत पोहोचणारच. तेव्हा नागराज म्हणतो, अरे कसली सॉलिड न्यूज दिली महिप्त तू. तेव्हा नागराज खूपच खुश होतो आणि त्या बाईकडे तू कधी जाणारस विचारतो, कारण मी सुद्धा येतो मग तुझ्याबरोबर. तेव्हा नागराज म्हणतो, त्या प्रियाची नांगी ठेचायला एवढी मजा येईल ना महिप्त, तुला काय सांगू वर रे. इकडे अर्जुनने प्रियाला चांगल घाबरवून ठेवलेलं असतं. तो म्हणतो, हे बघ तन्वी, मी तुला अगोदरच सांगितलं होतं ना, तुझं सत्य ऑलरेडी मला समजलंय आणि आता तू कुणापासूनही वाचू शकत नाही. तन्वी. तेव्हा प्रिया फोन ठेवते आणि खूप घाबरते. त्याचवेळी आता प्रिया म्हणत असते की अरे बापरे, माझं गाठोड जे एक कपाटामध्ये होतं म्हणजे सायलीच ते अर्जुनच्या हाती लागलं असेल का. आणि मी महिपच्या कपाटात जे गाठोड ठेवलं होतं हे त्याला समजलं असेल का. पण त्या सायलीच गाठोड तर आता गायब झालंच. पण माझं गाठोड जे महिप्तकडे आहे ते ताब्यात घ्यायलाच हो आता लवकरात लवकर निघते, नाहीतर हा अर्जुना तिथेही पोहोचेल. इकडे सायली म्हणते, तुमचा फोन आल्यानंतर ती घाबरली असेल, पण अजून बाहेर का नाही आली. तेव्हा अर्जुन म्हणतो, येईल, नक्कीच येईल ती आणि त्या गाठोड्यापर्यंत ती नक्कीच जाईन आणि त्या गाठोड्यापर्यंत ती सहजपणे आपल्याला सुद्धा आता घेऊन जाईल. असं म्हणून दोघेही बंगल्याबाहेर आता प्रियाची वाट बघू लागतात. तेवढ्यातच आता समोरच प्रिया दार उघडते आणि बाहेर येते आणि गाडीत बसून लगेचच महिपच्या बंगल्याच्या दिशेने जायला निघते. दुसरीकडे महिप्त आणि नागराज हे दोघेही आता प्रियाच्या आईचा शोध घेत एका चाळीमध्ये आलेले असतात आणि मग ते पत्त्यावर बघतात तर पत्ता व्यवस्थित तोच असतो. तेव्हा महिप्त म्हणतो, मला असं वाटत हीच बाई त्या प्रियाची आई असणार. ही फक्त बोलू देती. प्रियाना लहानपणापासून चोया माया करायची आणि मग नंतर पळून गेली. मग तिला कशी मुठीत दाबून ठेवायची, अजिबात सुटू द्यायची नाही. तेव्हा नागराज म्हणतो, आपण प्रियाच्या भूतकाळाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो आहे. महिप्त. ऑल द बेस्ट महिप्त. असं म्हणून दोघेही हात मिळवतात. तर महिप्त सुद्धा नागराजला ऑल द बेस्ट असं म्हणतो. त्यानंतर महिप्तने दार वाजवल्यावर एक बाई बाहेर येते आणि महिप्त नागराजला समोर पाहताच विचारते, कोण तुम्ही, कोण हव्य, कोण तुम्हाला. नागराज आता अगोदर नमस्कार करतो आणि प्रियाचा लहानपणीचा फोटो दाखवत त्या बाईला विचारतो, काय हो, ह्या पोरीला ओळखता का तुम्ही. तेव्हा ती बाई तो फोटो बघते आणि तिला अचानक असा धक्का बसतो. हळूच महिप्ता आणि नागराजकडे बघते. दुसरीकडे प्रिया आता आपली भरधाव वेगाने गाडी रस्त्यावरून घेऊन निघालेली असते. त्या पाठोपाठ अर्जुन आणि सायली असतात. पण प्रियाला थांबपत्ताच लागलेला नसतो की हे दोघे माझा पाठलाग करतायत. तिला बरोबर अर्जुनने तिच्या जाळ्यात आता अडकवलेलं असतं. त्यानंतर अर्जुन, सायली, प्रिया जेथे थांबते ना तेथे येऊन बरोबर थांबतात. वेळानंतर आता प्रिया ही थेट महिपच्या बंगल्याजवळ थांबते. ते पाहून अर्जुन सुद्धा थांबतो. सायली आश्चर्याने विचारते, काय हो, ही अशी महिपच्या बंगल्याजवळ का थांबली असेल. मग आता अर्जुन म्हणतो, दिसते तर असंच, पण आता या प्रियाच्या गाठोड्याशी इकडे या महिपच्या काय संबंध. ते दोघेही त्याबद्दलच विचार करू लागतात. दुसरीकडे महिप्त आणि नागराज त्या बाईच्या घरात आता आलेले असतात. तेव्हा काय हो, म्हणजे तुम्ही या पोरीची आई नाहीत का, असं महिप्त विचारतोत. यानंतर ती बाई जरा घाबरतच म्हणते, कसं आहे ना, ही पोरगी माझ्या पोटची पोरगी नाहीचे अहो. ह्या पोरीला मी ओळखते. ही फक्त ना माझ्यासाठी काम करायची. तेव्हा कसलं काम करायची, असं नागराज विचारतो. तेव्हा नागराज म्हणतो, काय चोयामोया करायचं काम करायची का. ती बाई म्हणते, काय ते असेल ते, कारण तिच्या आईबापानेच माझ्याकडे पाठवलं होतं हे काम करण्यासाठी. त्यांना 5 पोरी होत्या, ही प्रिया 5वी, आणि त्यांना त्या पोरी जड झाल्या होत्या आणि म्हणून त्यांनी काय केलं तर देऊन टाकली मला ती पोरगी. तेव्हा नागराज आणि महिप्त एकमेकांकडे बघतात.
दुसरीकडे आता प्रिया म्हणते माझं गाठोड त्या महिप्तने त्याच्या घरी लपवून ठेवलं ना. आता ते काहीही करून ताबडतोब मला मिळवायलाच हो, पण आता महिप्त घरी असेल तर पण आता असूद एवढी रिस्क तर घ्यावीच लागेल असं प्रिया म्हणते. तेव्हा लगेचच ती गाडीतून खाली उतरते आणि महिपच्या घराच्या दिशेने जाऊ लागते. इकडे अर्जुन आणि सायली तिच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवून असतात. तेव्हा लपून छपून आता प्रिया जाताना अर्जुन सायली बघतात. सायली विचारते काय हो, ही अशी काय करतीये, लपून का चालली असेल ही. इकडे प्रिया आता पाहते तर महिपची गाडी नसते, म्हणून ती म्हणते अय्या बरं झालं महिप्त इथे नाहीये, आता लगेचच मला माझं गाठोड सुद्धा मिळवता येईल. चल प्रिया चल, मिशन सुरू कर. आता प्रिया गेट उघडून आतमध्ये जाते, परंतु समोर वॉचमन असल्यामुळे प्रिया पुन्हा एकदा घाबरते आणि बाहेर येऊन तेथे थांबते. तर तो वॉचमन आता दुसरीकडे गेल्यानंतर प्रिया पुन्हा आतमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असते, पण तो वॉचमॅन पुन्हा इकडे आल्यामुळे प्रिया पुन्हा बाहेर येते आणि गेटच्या आडून बघत असते. तर आता दुसरीकडे अर्जुन आणि सायली हा सगळा प्रियाचा प्रकार बघू लागतात. इकडे आता महिप्त म्हणतो पोटची पोरगी जड झाली, असे कसे आईबाप मलाच कळत नाही बाबा. आता तेव्हा तिच्या बापाचा ना बायकांचे परकर शिवायचा धंदा होता असं त्या बाई सांगते. मग त्याला जड झाल्या होत्या पोरी. तो म्हणाला या धाकटीला घे म्हणून भार तरी कमी होईल. मी त्याला टेलरिंग काम सुद्धा दिलं आणि टेलरिंग दुकान सुद्धा खोलून दिलं. त्यानंतर त्याच्यावर तर त्याने त्याचा संसार सुद्धा चालवला. तर आता दुसरीकडे वॉचमन हा बाजूला जातो. तेव्हा प्रिया त्याच संधीचा फायदा घेऊन आतमध्ये जाते. दरवाजाजवळ गेल्यानंतर तिला समजत अरे बापरे, याला तर कुलूप आहे, आता काय करायचं मग. आता ती घाबरते आणि इकडे तिकडे ती चावी शोधू लागते, पण तिला सापडत नाही. दुसरीकडे या प्रियाच अगोदरच नाव काय आहे असं महिप्त त्या बाईला विचारतो. तेव्हा आता ती आठवत सांगते. तिला अगोदरन बबली म्हणायचे. तेव्हा नागराज म्हणतो अरे, ही जी तक्रार तिथे होती ना, तेव्हा त्या तक्रारीमध्ये त्या अर्जामध्ये सुद्धा हेच नाव होतं बबली, पण सॉलिड नाव आहे ना प्रियासाठी, एकदम शोभून दिसते. हा तिला तेव्हा नागराज आता हसत असतो. तर दुसरीकडे सायली म्हणते अहो, ही तर चोरून महिपच्या घरात शिरली आहे, पण आता काय करायचं. अर्जुन म्हणतो मलाही महिपच्या घरी आता जावाच लागेल, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की ती तेथे काय करते. आयरी म्हणते अहो, पण ते किती धोक्याच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो असू देत, पण करावं तर लागेल ना. पण प्रिया त्या गाठोड्यासाठी आली की दुसरं कशासाठी हे आपल्याला समजायला नको का. इकडे प्रिया म्हणते अरे बापरे, माझं गाठोड तर महिपच्या खोलीत असणार. मग आता महिपच्या खोलीमध्ये मागच्या खिडकीतून नक्कीच शिरता येईल मला. दुसरीकडे आता महिप्तने सगळी प्रियाची कुंडली काढण्याच ठरवलेलं असतं. तो म्हणतो या पोरीचे म्हणजे बबलीचे आईवडील नंतर कुठे गेले. त्या बाई सांगतात इकडेच असतात, पनवेलमध्ये ते मोठं थिएटर आहे ना, त्या थिएटरच्या मागच्या चाळीमध्ये तिच्या बापा रिंग्स दुकान आहे. मग आता महिप्त नागराजकडे बघतो आणि म्हणतो म्हणजे हिचे आईबाप पनवेलमध्ये आहे. त्यानंतर त्या बाई सांगतात बबली पळून गेल्यापासून माझी काही बोलाचाली नाहीये. तेव्हा नागराज विचारतो ते ठीक आहे, पण ही बबली तुमच्याकडूनच का पळाले. तेव्हा त्या बाई सांगतात अहो, एकदा माझ्याच घरी चोरी केली, मग असं जोडलं तिला. असं जोडलं ना, 2 दिवस केकाटत होती. मग आता लगेचच महिप्त नागराजला म्हणतो नागराज शेठ ज्या ताटात खाल्लं ना, त्याच ताटामध्ये घाण केली. या पोरीने म्हणजेच 113% नाही प्रियाच असणार आता हेच दुसरं नाव उर्फ बबली. मग नागराज विचारतो पुढे बोला काय झालं. तेव्हा एकदा पाकिटमारी करताना पोलिसांनी तिला पकडलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मग ती पळून गेली. तेव्हापासून न थोबाड नाही बघितलं तिच्या. आता जर कधी समोर आली ना तर अशी उलटी टांगल आणि सगळे पैसे वसूल करून घेईल तिच्याकडून मी. तर आता दुसरीकडे अर्जुन म्हणतो हे बघ सायली, तू इथेच थांब, मी आतमध्ये जातो, तिचा पाठलाग करतो, काय करते ते बघतो. सायली म्हणते नाही, मी सुद्धा मग तुमच्याबरोबर येणार. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही सायली,
तू इथे वॉच ठेव महिप्तोवर, मग आता मला फोन करशील ना तू महिप्त आल्यावर, असं पुन्हा अर्जुन विचारतो. सायली म्हणते चालेल, पण अर्जुन म्हणतो माझा फोन सायलेंटवर असणार, व्हायब्रेट सुद्धा होणार नाही. एक काम कर, महिप्त आल्यानंतर ना तर गाडीचा हॉर्न वाजव. सायली म्हणते हो चालेल वाजवेल. सायली म्हणते की तुम्ही काळजी घ्या, पण अर्जुन म्हणतो हो घेतो मी काळजी. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया ही आता बाहेर आलेली असते आणि तिच्या हातात गाठोड असतं. ती गाठोड पटकनच आता त्या तिच्या गाडीमध्ये ठेवते. सायली म्हणते बघा बघा आली ती बाहेर आणि तिच्या हातात गाठोड सुद्धा आहे. तेव्हा प्रिया आता गाडीत बसते आणि भरधाव वेगाने पुढे जायला निघते. अर्जुन म्हणतो चल आपण पटकन ना तिला फॉलो करूयात. त्यानंतर प्रिया गाठोडे घेऊन पळत असताना तिला गाडीच्या आरशातून दिसत की अर्जुन मला फॉलो करतोय. तेव्हा ती खूपच घाबरते. ती आता म्हणते की म्हणजे त्याला खरंच कळलं असेल का गाठोड नक्की कुठे होतं ते. त्यानंतर प्रियाला चकवा देत दुसऱ्या बाजूने गाडी घेऊन येत अर्जुन लगेचच तिच्या गाडीसमोर गाडी उभी करतो. नाईलाजाने प्रियाला गाडी थांबवावी लागते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक